ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा वाचले होते त्यावेळेस स्वामींसमोरच मी बोलायची. ॲक्चुअल आयुष्याच्या वळणावरती प्रत्येकांमध्ये चढ-उतार येतात, तसंच माझं लाईफ होतं आणि त्याच झोनमध्ये मी होते. म्हणजे कुणीच माझं म्हणणारं माझं कुणी राहिलेलं नव्हतं आणि त्या डिप्रेशनमध्येच मी स्वतःला 2दा संपवण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा वाचले होते त्यावेळेस मी स्वामींसमोरच मी बोलायची. अक्कलकोट महाराजांची एक स्वामींची मूर्ती होती घरामध्ये देवाऱ्यात. त्यांच्या समोर बसून मी म्हटलं होतं, नुसते तुम्ही घरामध्ये बसलात आणि नुसते तुम्ही म्हणजे माझा तमाशा लावलाय माझ्या आयुष्याचा. कुठं-कुठं मी थिगडं लावायची तर कुठं-कुठं टाके लावायचेत, घालायचेत हे मला स्वतःला समजत नाहीये. म्हणजे प्रारब्ध असतील, प्रत्येकाचे प्रारब्ध असतात, पण मला आता कंटाळा आलेला आहे आणि धड मी मरतीये, मरण्याचा प्रयत्न करते, तरी तिथं सुद्धा तुम्ही मला वाचवताय. तर त्यावेळेस जी मला ती दिशा स्वामींकडून मिळाली, म्हणजे ती 90 वर्षाची आजी भेटली, त्याच्यानंतर आश्रम सगळं चालू झालं. त्या प्रत्येक पावला-पावलावरती स्वामी माझ्या सोबत होते. म्हणून मी स्वामी निवासचं नाव म्हणजे आधीच मी डोक्यामध्ये ते ठरवलेलं होतं, की स्वामींनी जर मला वाचवलेलं आहे, तर मी स्वामींच्याच नावाने कार्य करत राहील आणि म्हणून हे स्वामी निवास चालू केलं होतं. आणि स्वामी निवास वृद्धाश्रम जेव्हापासून चालू झालेलं आहे, तेव्हापासून माझी एकटेपणाची भीती संपली आहे.